छत्रपती महामानव मौलाना आझाद विचार मंच व रेल्वे प्रवासी संघातर्फे संविधान दिनानिमित्त निर्मला गोपाल यादव यांचा गुणगौरव। छत्रपती महामानव मौलाना आझाद विचार मंच व रेल्वे प्रवासी संघातर्फे संविधान दिनानिमित्त नाशिक रोड येथील सेराजमची संचालिका मालक निर्मला गोपाल यादव यांचा सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला। सेराजम सेंटरची स्थापना 2012 साली नाशिक रोड सेराजमच्या संचालिका व मालक निर्मला गोपाल यादव यांच्यासह कर्मचारी प्रामाणिकपणे गेल्या 12 वर्षापासून आपली जबाबदारी पार पाडत आहे। सेराजमचा अनुभव आरोग्याप्रती नागरिकांची जनजागृती करत आहे। बालक, तरुण, तरुणी, वयोवृद्ध, महिला, पुरुष नागरिकांचे मानसिक आरोग्य, शारीरिक व सामाजिक आरोग्य सांभाळले जात आहे। समाज निरोगी राहावा यासाठी कल्याणकारी मूलमंत्राप्रमाणे ते अतिउत्तम सेवा देत आहे। त्यांच्या या मानवी जीवन उपयोगी सत्कार्याचा गुणगौरव करून अभिनंदन करण्यात आले। संविधान दिनानिमित्त छत्रपती महामानव मौलाना आझाद विचार मंच व रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष, इगतपुरीचे माजी नगरसेवक अयाज अकबर खान, सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप जाधव, राजरत्न यांनी नाशिक रोड येथे सेराजमच्या संचालिका मालक निर्मला गोपाल यादव व गोपाल बेगनीसिंग यादव या उभयंतांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गुणगौरव केला। पुढील यशस्वी, प्रगतिशील, प्रेरणादायी वाटचालीसाठी अनंत मंगलमय हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या। या प्रसंगी रत्नदीप जाधव, अयाज खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आम्ही 19 पॅलेस झाला होता 10 वर्षापूर्वी मी यायचो इकडं। मी बरं त्याच्यामुळे मला काही वाकडं नाही झालो, नाही तर इकडं नाही आलो असतो तर पॅलेस मध्ये माणूस वाकडा होऊ जातो पाय। तरी पण परमेश्वरांनी मला बरं ठेवलं या शरीरामुळं। म्हणून आपल्या घरात ही सेराजमची मशीन राहिली। आपण दवाखान्यात खूप पैसे वाया घालतो आपल्या शरीरासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, त्यांच्या निरोग्यासाठी। आपल्याला ही मशीन कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण घेतली तर आपला पूर्ण परिवार सुरक्षित राहील। म्हणून आमचा पण विचार चाललाय तो असं आहे की हम हार दे रहे हैं तुम हार याद रखना, हम हार दे रहे हैं तुम हार याद रखना। ये फूल हम फूल दे रहे हैं तुम फूल याद रखना। ये फूल तो मुरझाएंगे, सूख जाएंगे, लेकिन तुम्हारा प्यार हम याद रखेंगे, प्यार याद रखना। के फूल सबके झोली में डाल दो, नफरत के शोलों को दिल से निकाल दो, मोहब्बत के फूल सबके झोली में डाल दो। अरे दंगों से बुन रहा है नफरत का आशियाना, अरे भेदभाव की भावना अपने दिल से निकाल दो। आम्हाला वाटलं की या कार्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, उल्लेख झाला पाहिजे। या शुद्ध उदात्त भावनेने आज भाई आणि मी विचार केला की आपण सेराजमला सन्मानपत्र देऊ। आज संविधान दिवस पण आहे, त्याचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि जी प्रेरणा दिली त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो। तसेच सेराजमच्या संचालिका निर्मला यादव, गोपाल यादव यांनीही आपले विचार मांडले। त्या कार्याला अप्रिशिएट करणं किंवा त्याला सन्मान देणं हे खूप गरजेचं असतं। सन्मान किंवा त्या गोष्टीला अप्रिशिएट केलं तर करणारा अजून आनंदाने करतो, बरोबर आहे की नाही? थँक्यू। सेराजम सेंटरची जबाबदारी प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षतेने पार पाडत असलेल्या संध्या गोडेराव, पल्लवी ढेंगळे, मनीषा थोरात, अर्चना बागुल, काजल पोटापल्ली, मयूर थोरात, हर्षद राऊत यांच्यासह आदी महिला पुरुष कर्मचारी यांना गुलाबपुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष नागरिक उपस्थित होते। AMP न्यूज नाशिक। AMP चॅनलला सबस्क्राइब करा।